Yes. My name is Yes, madam. Yes. अक्षता मॅडम. ओके. कोणती लँग्वेज कम्फर्ट वाटेल? मराठी, इंग्लिश, हिंदी? सर दोन्ही म्हणजे मराठी पण आणि इंग्लिश पण. इंग्लिश पण. पण जास्त करून मराठीमध्ये. ओके. Tell me about yourself. Sir, myself Akshata Janat Bongale, and I am upgrading in BA, BSc, plain BSc, and my course completed in Guru Computers. Okay. What are your strength and weakness? Sir, my strengths are teamwork and good communication skill, etc. आणि weakness म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स थोडा लो आहे. लो. मॅडम, कम्प्युटरचं काय काय नॉलेज आहे तुम्हाला? सर आता कॉम्प्युटरमध्ये म्हणजे एवढं तरी नाही सांगता यायचं, पण आता तरी म्हणजे थोडंसं क्लासमध्ये एक्सेलचं चालू आहे. सो एक्सेलचं 3च दिवस झाले, तर त्यामध्ये एक्सेल करता येते. कोणतं एखादं प्रॅक्टिकल करू शकता का एक्सेलमध्ये, किंवा एखाद्या टूलचं नाव वगैरे सांगता येईल का? मी आता ऑटोमॅटिकचं केलं होतं एक्सेलमध्ये, आणि एम्प्लॉयशिपचं पण केलं होतं. बरं. ओके. तुम्हाला जर एक फॅमिलियर क्वेश्चन जर विचारला तर तुमचं उत्तर काय असेल मला ते सांगता, ठीक आहे? तर मला सांगा, तुम्हाला जर एखादा मेजर प्रॉब्लेम आला तर तुम्ही सिलेक्ट कोणाला करणार? म्हणजे पहिलं तुमच्या नजरेसमोर कोण दिसेल? माझे मम्मी पप्पा. का बरं? कारण की प्रत्येक प्रॉब्लेम मी माझ्या मम्मी पप्पाला शेअर करते, आणि आता तिथपर्यंत आहे त्यांना सगळे प्रॉब्लेम सांगून फेस करून त्यांनी मला चांगलं जे रस्ता दाखवला, सो मी त्यांना सांगेन. कारण की ते माझ्या जवळचे आहेत आणि मी त्यांना सांगू शकते की माझा हा प्रॉब्लेम आहे, आणि निश्चित ते मला त्या प्रॉब्लेममधून कसं बाहेर पडायचं ते सुद्धा सांगते. बरं. मग तुम्ही याच्यातून काय आत्मसात केला? ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट झाला, तुमच्या आईवडिलांनी तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह केला, तर त्याच्यातून तुम्ही काय आत्मसात केलं? एक प्रकारे म्हणजे मी तो प्रॉब्लेम मी सुद्धा सॉल्व्ह करू शकत होते, पण एक गायडन्स म्हणून मी त्यांचा घेतला. बरं. तर मग आता हा जो प्रॉब्लेम जो आहे